स्वतःला कॅप्टन बिरुद लावणारा अशोक खरात 10वीच्या परीक्षेत 2 विषयांमध्ये होता नापास। अंकशास्त्राचा अभ्यासक असल्याचं सांगणारा 10वीच्या गणिताच्या पेपरमध्येच नापास। भोंदू अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल। लैंगिक शोषणाच्या प्रकरणात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता रुपाली चाकणकरांवर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याकरता दबाव। पक्षातूनच राजीनाम्याची वाढती मागणी। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज वाजणार सूप। आजही खरात आणि साताऱ्याचा मुद्दा गाजू शकतो। सोनिया गांधींची प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात केलं दाखल। तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू। देशात एलपीजी आणि इंधनाची कोणतीही टंचाई नाही। सगळ्या रिफायनरीजचं कामकाज पूर्ण क्षमतेनं सुरू। केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। इस्रायलचा लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवर हल्ला। क्षेपणास्त्रात संपूर्ण इमारत उद्ध्वस्त। साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात। दर्शनाकरता भाविकांची गर्दी। स्वतःला कॅप्टन असं बिरुद लावणारा हा अशोक खरात 10वीच्या परीक्षेत मात्र 2 विषयांमध्ये नापास झालेला होता, अशी माहिती आता समोर येते। विशेष म्हणजे खरात हा जन्मतारीख सांगितल्यावर अंकशास्त्राचा अभ्यास असल्याचं सांगून वार आणि भविष्य सांगत होता। तो खरातच 10वीच्या परीक्षेत गणित विषयात चक्क नापास आहे। अशोक खरात याचं मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहाडळवाडी। तो शिक्षणाकरता वावी या शाळेत येत होता। 1 जून 1965 ची जन्मतारीख असलेल्या अशोक खरात याचं शाळेत नाव आहे लक्ष्मण एकनाथ खरात। याच नावानं त्यानं मार्च 1983 मध्ये 10वीची परीक्षा दिली। बैठक क्रमांक C 52341 या आसन क्रमांकावरनं त्यानं 10वीची परीक्षा दिली आणि त्यात खरात 2 विषयांमध्ये नापास झाल्याचं दिसून आलंय। खरात याला मराठी विषयामध्ये 39 मार्क होते, इंग्रजीमध्ये 37, गणितामध्ये फक्त 28, विज्ञानमध्ये 62, समाजशास्त्रात 38, हिंदीमध्ये 47 असे एकूण 10वीमध्ये 251 गुण त्याला मिळाले होते। अशोक खरातचं शाळेतलं नाव लक्ष्मण होतं। त्यानंतर 1995 मध्ये त्याने शाळेतून दाखला काढला आणि त्याने गॅझेटियरद्वारे नाव अशोक असं केलं, अशी शक्यता आहे। 2 शाळा सोबतींनी ही माहिती दिलेली आहे। आता इतर बातम्या बघूया। देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची काल बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। या बैठकीमध्ये संघटनात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते। सातारा जिल्हा परिषद आणि खरात प्रकरणाबाबत सुनेत्रा पवार यांनी माहिती घेतली आणि दोन्ही प्रकरणांबाबत नाराजी व्यक्त केली। मकरंद पाटील यांनी सातारा झेडपी प्रकरणातील संपूर्ण माहिती सुनेत्रा पवार यांना दिली। सुनेत्रा पवार 6 तारखेला पोटनिवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते। पुढच्या घडामोडीकडे वळूया। महायुतीच्या नेत्यांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली। वर्षा या निवासस्थानी अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर चाकणकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये अशोक खरात प्रकरणाबाबत चर्चा झाली असं सूत्रांकडून कळत आहे। या भोंदू खरात प्रकरणामुळे चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या। राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांनी द्यावा
अशी मागणी झाल्यावर त्यांनी तो राजीनामा दिला आणि आता चाकणकरांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याकरता सुद्धा दबाव क्षणोक्षणी वाढतोय। पक्षातूनच चाकणकरांनी या पदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांना तात्काळ या पदावरून बेदखल करावं अशी मागणी जोर धरते। राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहात निवेदन केल्याप्रमाणे जे कोणी त्या भोंदूबाबाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून काम करत आहेत त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे आणि दोषींवर त्या ठिकाणी कारवाई देखील केली जाणार आहे। आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानणारा पुरोगामी पक्ष आहे आणि अशा पुरोगामी पक्षाच्या महिला अध्यक्षा जर या भोंदूबाबाच्या नादाला लागून जर चुकीच्या पद्धतीने लोकांना गंडावण्याचं कामामध्ये जर सहकार्य करत असतील आणि भविष्यकाळामध्ये जर हे सगळं सिद्ध झालं तर पक्षाची बदनामी अटळ आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। आता आपण बातमी 36 जिल्ह्यांची बघणार आहोत वेगवान स्वरूपात। भारतीय रेल्वेनं कन्फर्म तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना किती रक्कम परत द्यायची या संदर्भातील नवे नियम जारी केलेले आहेत। कन्फर्म तिकीट असेल आणि त्यानं ट्रेन सुटण्यापूर्वी 24 ते 72 तासांच्या काळात तिकीट रद्द केलं तर त्यानं तिकिटासाठी मोजलेल्या रकमेपैकी 25% रक्कम कपात करून राहिलेली रक्कम त्याला दिली जाईल। ट्रेन सुटण्यापूर्वी 8 तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केलं तर रिफंड दिला जाणार नाही असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात येत आहे। राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। मुंबईकरांना घामाच्या धारांचा सामना करावा लागतोय। मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे तर मीरा रोडमध्ये 3 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झालेली आहे। साताऱ्यातही पेट्रोल पंपावर गर्दी उसळलेली होती। पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे वाहन चालकांनी पंपावर गर्दी केली। सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पेट्रोल संपणार असल्याच्या अफवेनं रांगा लागलेल्या होत्या। अनेक पेट्रोल पंपावर मोठमोठे कॅन घेऊन पेट्रोल भरण्याकरता लोकांनी गर्दी केली। नागपूर शहर आणि परिवहन सेवा असलेली आपली बस बंद होण्याची शक्यता आहे। पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसमधील डिझेलवर आधारित 65 बस आजपासून बंद होण्याची शक्यता आहे। डिझेलचा तुटवडा असल्यानं सेवा सुरू ठेवणं शक्य होत नसल्याचं काही दिवस ही सेवा बंद ठेवण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। नागपूर जिल्ह्यातील SBL स्फोट प्रकरणामध्ये 13 आरोपींना जामीन नाकारण्यात आला। 25 कामगारांचा बळी घेणाऱ्या स्फोट प्रकरणामध्ये आरोपी संचालकासह कंपनीचे व्यवस्थापक चौधरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला। या स्फोटात गंभीर जखमी 17 कामगारांवर अजूनही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। उत्पादन प्रक्रियेमध्ये गंभीर निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अपहरण प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या दोघांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। ZP सदस्य अनिल शिवाजीराव देसाई आणि संदीप नारायण मांडवे यांना महाबळेश्वर न्यायालयानं अटी शर्थींचा वैयक्तिक जामीन दिला आहे। सांगलीतील कासेगाव इथं 4था ओपन हिंद केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा गुरुवारी पार पडली। गुरुवारी पार पडणार आहे। युवा उद्योजक अतुल लाहीगडे यांच्या संकल्पनेतून 4थ्या पर्वामध्ये कासेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यात जिंकणार यांना लाखोंवर बक्षिसं ठेवली गेली आहेत। गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील चोरखमारा गेटवर पर्यटकांना अस्वलीचं दर्शन झालं। 2 पायांवर उभं राहून झाडाला पाठ घासतानाचा अस्वलीचा व्हिडिओ पर्यटकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केला। अमरावती जिल्हा परिषदेच्या 2026-27च्या आर्थिक वर्षासाठीच्या सुमारे 40 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली आहे। CEO तथा प्रशासक संजीता महापात्रा यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। ग्रामीण जनतेच्या गरजा लक्षात घेऊन कृषी, पशुसंवर्धन, सिंचन, आरोग्य, पाणीपुरवठ्यासाठी यात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। यामध्ये मेळघाटाला प्राधान्य देण्यात आलं आहे। आई एकविरा देवीगडावर सुरू असलेल्या चैत्र यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली। पहाटेपासूनच दर्शनाकरता भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आई एकविरा देवीच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। यात्रेनिमित्त अभिषेक, महाआरतीसारखे धार्मिक विधी उत्साहात पार पडले। तसंच गडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती।
पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी इथल्या ग्रामदैवत श्री मायप्पा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरी होती आहे. चैत्र पाडव्याच्या 5व्या दिवशी होणाऱ्या या यात्रेकरता सकाळपासूनच किर्लोस्करवाडीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनाकरता दिवसभर रांगा लावल्या. संपूर्ण परिसर मायप्पाच्या नावानं चांग भलच्या जयघोषानं दुमदुमून गेलाय. शहापूर तालुक्यातील पालीगावचा सुपुत्र विराज जामदार यानं राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करत आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं. नॅशनल चॅम्पियन डीप ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये विराजनं 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये शानदार प्रदर्शन करत रेकॉर्ड ब्रेक केला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. इतकंच नाही तर 1500 मीटर धावण्यामध्येही त्यानं उत्कृष्ट धाव घेत कांस्य पदक पटकावलं आणि दुहेरी यश संपादन केलं. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अशी कामगिरी करणारा विराज हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असतानाच आता पेट्रोल टंचाई झाल्याच्या अफवेनं सांगली, मिरज, ईश्वरपूरसह अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर नागरिकांनी गर्दी केली. परिणामी काही पेट्रोल पंपांवरील इंधन संपलं तर काही पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.